जाऊया पुण्यामध्ये. पुण्यातून आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, 12:30च्या दरम्यान तिसऱ्या मानाच्या गणपतीला निरोप दिला गेलाय. काय उत्साह आहे पुण्यामध्ये आता? जगदीश, आपण आता पुण्यातील अलका चौकामध्ये आहोत, टिळक चौकामध्ये आहोत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती जो आहे तो याच अलका चौकामध्ये जो आहे तो येणार आहे आणि मोठी मांदियाळी भाविकांची या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते. कारण का आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप जो आहे तो या सगळ्यांना द्यायचा आहे आणि निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती पुणेकरांनी आणि राज्यभरातील भाविकांनी जी आहे ती संपूर्ण या लक्ष्मी रोड परिसरामध्ये आणि अलका चौकामध्ये केलेली पाहायला मिळाली. खरं तर मानाचा पहिला गणपती जो आहे तो साधारणतः 4 ते 4:15 वाजेच्या आसपास जो आहे त्याचं विसर्जन होऊ शकतं आणि त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग मानाचा चौथा आणि सगळ्यात शेवट मानाचा 5वा जो आहे तो जो केसरीवाड्याचा गणपती आहे त्याचं विसर्जन होणार आहे. आणि सध्या या सगळ्यांचे वाजत गाजत सांस्कृतिक वारसा जपत जो आहे तो विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. ढोल ताशाचं वादनाने संपूर्ण लक्ष्मी रोड जो आहे तो सकाळपासून दुमदुमलेला चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि अजून देखील जे आहे ते संपूर्ण मंडळ जे आहे ती 5 मानाची मंडळं लक्ष्मी रोडवरती त्यांचं पारंपरिक वादन असेल किंवा इतर कला असतील त्याचं सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठा वाटा मानला जातो. तो सगळ्या माध्यमातून जपला जातो आणि सध्याच्या घडीला हीच सगळी मंडळं लक्ष्मी रोडनी जी आहेत ती सध्या चालत येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची, पुणेकरांची गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. अगदी रात्रभर या मिरवणुका चालतात, 36 तास 38 तास या संपूर्ण मिरवणुका चालतात आणि या सगळ्या मिरवणुकीच्या काळामध्ये पुणेकर नागरिक, भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले पाहायला मिळत आहेत. त्यांचा ऊर्जा जी आहे ते अगदी 36-38 तास रात्रभर याच लक्ष्मी रोड किंवा टिळक चौक, अलका चौकाच्या परिसरामध्ये हे सगळे पुणेकर नागरिक पाहायला मिळत असतात आणि अजून देखील त्याच ऊर्जेने हे संपूर्ण भाविक पुणेकर नागरिक जे आहेत ते अजून देखील रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि अलका चौकामध्ये जे आहे त्यांचा मान सन्मान जो आहे तो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या तर्फे केला जाईल आणि त्यानंतर मानाचा पहिला गणपती जो आहे तो नदीपात्राकडे विसर्जनासाठी जाईल. जगदीश जी, मात्र रोहन, सर्व मानाचे गणपती यांची निरोपाची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे का आणि बेलबाग चौकाचं असं काय वैशिष्ट्य आहे? खरं तर बेलबाग चौकातून संपूर्ण मुख्य मिरवणुकीला जी आहे ती या सगळ्यांची सुरुवात होती. अगदी लोकमान्य टिळकांच्या मंडईतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जे आहे ते बेलबाग चौकामध्ये सगळे मंडळ येत असतात आणि तिथून लक्ष्मी रोडला ते सगळे लागतात. त्यामुळे बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होते. आता मानाचे 5ही गणपती जे आहेत ते बेलबाग चौकातून पुढे आलेले आहेत. अगदी मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो याच ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये जो आहे तो पोहोचणार आहे. बेलबाग चौकातून या सगळ्यांच्या ढोल पथकाला, वादनाला किंवा इतर सांस्कृतिक वारसांना, या सगळ्यांच्या कलाकुसरींना जे आहे ते तिथून सुरुवात होते आणि तिथून जे आहे ते लक्ष्मी रोडहून सगळ्या मंडळ जे आहेत ते या टिळक चौकामध्ये अर्थातच अलका चौकामध्ये येत असतात आणि तिथून जे आहे ते नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी जात असतात आणि या चौकामध्ये लाखो भाविक जे आहेत ते अगदी रात्रभर पाहायला मिळत असतात. कारण का श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं वैशिष्ट्य आहे आणि या गणपतीसाठी जे आहेत ते सगळे नागरिक रात्रभर थांबलेले असतात. साधारणतः मागच्या वर्षीपासून जे आहे ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मिरवणुकीला सुरुवात जी आहे ती साधारणतः दुपारी 4 नंतर केली जाते. आज यंदा देखील दुपारी 4च्या सुमारास किंवा कसबा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दगडूशेठ मंडळ जे आहे ते मिरवणुकीसाठी बाहेर येणार आहे. त्यामुळे रात्री 12च्या आतमध्ये जे आहे ते दगडूशेठ गणपतीचं विसर्जन ह्याही वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भाविकांना जे आहे ते दिवस रात्र जे आहे ते इथं ते थांबलेले असतात. त्यांच्या ऊर्जेतून या सगळ्या गणेशोत्सवाला जी आहे ती नवी दिशा मिळत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भाविक जे आहेत ते केवळ पुणेकरच नाही तर राज्यभरातून आलेले भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत या सगळ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेत असतात आणि त्यांचा आनंद, उत्साह आणि बाप्पाप्रती असलेलं प्रेम जे आहे ते या निमित्ताने ते व्यक्त करतात. रोहन, तुमच्या मागे काही भाविक आहेत, भाविकांसोबत चर्चा होऊ शकते का? त्यांच्या मनातल्या भावना समजू शकतात का?
अगदी आपण प्रयत्न करूया काही हो. भाविकांशी बातचीत करण्याचा. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता ढोल ताशाचं वादन जे आहे ते याच अलका चौकामध्ये पूर्ण होणार आहे. अलका चौकामध्ये आता सुरुवात झालेली आहे ढोल ताशाच्या वादनाला. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते सध्या आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ती या संपूर्ण गणेशोत्सवाला एक वेगळी दिशा मिळते, एक वेगळं रूप येतं. आपण भाविकांशी देखील बातचीत करूयात, परंतु तत्पूर्वी हे सगळे नागरिक जे आहेत ते सध्या या ढोल ताशा पथकाच्या वादनाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठे संख्येने आलेले भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची एक प्रतिमा जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी, आपल्या लाडक्या भाविकाची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये टिपून ती जपून ठेवण्यासाठी जे आहेत ते प्रयत्न करतायत. त्यामुळे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अगदी चिमुकले सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. या सगळ्या चिमुकल्यांच्या माध्यमातून आपल्याला या समजतंय की अगदी लहान मोठ्यांपासून सर्वांना जे आहे ती लाडक्या बाप्पाची चिंता आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना त्यांच्या मनामध्ये मोठं काहूर आहे. आपल्यासोबत एक चिमुकली आहे. ताई, कुठून आली आहेस? लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी बराच वेळ थांबलेली पाहायला मिळते. बाप्पाला पाहण्याची काय उत्सुकता आहे? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. अच्छा, पण वाईट वाटत नाही का 10 दिवस आपण बाप्पाला हे केलं? आता निरोप वाटतं. कुठून आली, कितवीला आहेस आणि आता ढोल ताशावर नाचलीस की नाही? नाचते. नाव सांग तुझं नाव. अन्वी. नाचली की नाही? तुला ढोल ताशा आवडतो का डीजे आवडतो? काय आवडतं? ढोल तशा आवडत, डीजे बीजे नाही आवडत. नाही आवडत DJ. अच्छा. तुम्ही कुठून आलात? मुलीला घेऊन आलेला आहात, तुम्ही कुठून आलात आणि कसा उत्सव पाहायला मिळतो? मी बाणेरवरून आलेलो आहे. छान मजा येत आहे आणि सुंदर वाटत आहे. मानाचा पहिला गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांचा उत्साह आहे, हा सगळ्यांचा जल्लोष आहे आणि प्रत्येकाला जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची एक प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या सगळ्यांचे हात जे आहेत ते आपल्याला उंचावलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितचपणाने हा असाच प्रकारचा जल्लोष, अशाच प्रकारचा उत्साह अगदी रात्रभर जो आहे तो या सगळ्या भाविकांमध्ये पाहायला मिळणार आहे. जगदीश. रोहन, मानाचा पहिला गणपती आता थोड्याच वेळात अलका चौकामध्ये येईल. त्यासाठीच हा ढोल ताशाचा गजर सुरू आहे का? मानवंदना देण्यासाठी हा संपूर्ण गजर सुरू आहे का? अगदी बरोबर आहे, कारण का हे रमणबाग पथक जे आहे ते माझ्या पाठीमागे वाचताना पाहायला मिळत जी. आहे. रमणबाग झाल्यानंतर इतर पथकं जी आहेत ती या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते आपलं वादन करणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्याच्या बाप्पाला जे आहे तो निरोप चांगल्या पद्धतीने द्यावा यासाठी हे सगळं काम जे आहे ते विविध मंडळांच्या तर्फे केलं जातं. आणि सध्या परशुराम मंडळाचं जे परशुराम वाद्य पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आणि या पथकाच्या नंतर गंधर्व ब्रांच पथक आहे आणि त्यानंतर जे आहे ते कसबा गणपतीची मूर्ती येणार आहे. कारण का गेल्या अनेक वर्षांमध्ये जवळपास 125 वर्षांची परंपरा जी आहे ती कसबा गणपतीची आहे आणि 125 वर्षापासून ज्या वेळेस मिरवणूक निघते त्या वेळेस प्रत्येक वेळेस ही संपूर्ण मिरवणूक पालखीमध्ये निघते. खांद्यावरती थोड्याच वेळात मानाचा पहिला गणपती अलका चौकामध्ये येईल, त्यावर लक्ष ठेवून राहा. हा गणपती येथे आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.